तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। जय शिवराय, जय भीम भावना बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यू ट्रेंडिंग व्हॉट्सअप स्टेटस क्रिएट करणार आहोत आणि तुम्हाला डेमोमध्ये पुढे व्हिडिओ दिसेलच। व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे। असाच व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तुमच्या मोबाईलवरती तर फक्त व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप नका करू। आजचा जो व्हिडिओ आपण काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत। तुमच्याकडे काइनमास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि जे काही व्हिडिओ मटेरियल येईल ते सर्व काही मी तुम्हाला लिंक थ्रू डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, ते पण तुम्ही डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता। पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावांना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा। जे काही व्हिडिओ मटेरियल होत असतं ते सर्व काही इथे मी टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो। टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा तुम्हाला टेलिग्रामच्या आयडी स्क्रीनवरती दिसत आहे। डिस्क्रिप्शनमधून तुम्हाला जॉईन व्हायला काही प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही सिम्पली टेलिग्रामवरती राहुल पाटील सर्च केलं बी तर आपलं चॅनल सगळ्यात पहिले येऊन जाईल। आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील, पर्सनली माझ्याशी काही बोलायचे असेल तर तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता। लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा आय डी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे। आणि अजून पण तुम्ही मला फॉलो नसेल केलं इंस्टाला तर काय करीत आहे, नक्की फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। आणि तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की मराठी माणसाला सपोर्ट करायचा झाला आणि सपोर्ट करायसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला जरा वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया। दिखा देंगे होय होय शर्मा गई का फोन काटती मम्मी आ गई का मम्मी आ गई का ना मेरी सोना हम सपना में दिखे तुम ही लड़की हो शहर में तुमको नहीं लगती हो दिल सुबह का मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं। ओके, तर गाइज आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून 9.16चा हा फुल स्क्रीन रिसिप्ट सिलेक्ट करायचा आहे। रिसिप्ट सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल। सगळ्यात पहिले तुम्हाला करायचं काय, इथं सेटिंगचं ऑप्शन असेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं, एडिटिंगमध्येच आहे, खाली फिल स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करून टाकायचं आहे। सिलेक्ट केल्याच्यानंतर ओके करायचं। ओके केल्याच्यानंतर तुम्हाला इथनं काही फोटो ॲड करून घ्यायचे, तुमच्याकडे जे तुमचे फोटो असतील ते फोटो ॲड करायचे। तर सिम्पली तुम्हाला सगळ्यात पहिले 8 फोटो ॲड करून घ्यायचे। तर बघू शकता मी फोटो ॲड केलेले आहे। त्यानंतर तुम्हाला त्यानंतर करायचं काय, इथं ऑडिओचं ऑप्शन दिसत असेल, ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि आपल्याला इथनं ऑडिओ ॲड करून घ्यायचं सगळ्यात पहिले। ठीक आहे, आता तर आपण ऑडिओ ॲड करून घेऊया। तर बघू शकता आपण ऑडिओ ॲड केलेला आहे। त्यानंतर करायचं काय, इथे बघू शकता बीटनुसार आपल्याला मॅच करायचं आहे। तर बघू शकता इथं पहिली बीट इथनं आहे, तर इथं क्लिक करायचं आहे, त्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याचा समोरील पार्ट कट करून टाकायचा आहे, कारण की आपल्याला बीटनुसार जे मॅच करायचं आहे। ठीक आहे, बघू शकता इथं तुम्हाला बीट दिसत असेल काही प्रॉब्लेम नाही, आणि तुम्हाला टायमर दिसत नसेल तर इथं बघू शकता वरती तुम्हाला टायमर पण दिसेल। ठीक आहे, या टायमरनुसार तुम्हाला इथं बीट देऊन घ्यायचं आहे। ठीक आहे, बघू शकता एकदम सोपं आहे, काही हार्ड वगैरे काही नाही, सिम्पली इथं कैच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि इथं एक बीट देऊन घ्यायची। ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे एकदम सोपं आहे। आणि इथं बघू शकता ना, अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा। आणि इथं 2 बीट एकदम खेटून आहे बघू शकता, तर इथं तुम्हाला असं इथंच कट करायचं। ठीक आहे, बघू शकता त्यानंतर डायरेक्टली तुम्हाला इथं या बीट सोडून द्यायच्यामध्ये आणि इथं कट करायचं। ठीक आहे, 13.9 पर्यंत येते आणि इथनं तुम्हाला जे फोटो आहे समोरील ते कट करून टाकायचे, फोटो जास्त ॲड झालेले इथपर्यंतच ठेवायचे। ठीक आहे, त्यानंतर करायचं काय, इथे बघू शकता तुम्हाला इथं सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, परत एडिटिंगमध्ये जायचे आणि वरली जी फोटो क्लिप्स आहे ही तुम्हाला 0.5 ठेवायची। ठेवल्याच्या नंतर परत ओके करायचे। ओके केल्याच्यानंतर आता तुम्हाला पुढले फोटो ॲड करून घ्यायचे। फोटो ॲड करायला तुम्हाला इथं मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमचे फोटो असतील ते फोटो तुम्हाला इथनं ॲड करून घ्यायचे। तर मी इथनं फोटो ॲड करून घेतो, जे बाकीचे फोटो आहे ते सर्व फोटो तुम्हाला जिथपर्यंत ऑडिओ आहे तिथपर्यंत ॲड करून घ्यायचे। तर मी काही फोटो ॲड करून घेतो जे माझ्याकडे आहे, आणि तुम्हाला तुमचे फोटो ॲड करायचे जे तुमचे असतील। ठीक आहे, जे तुम्हाला व्हिडिओमध्ये यूज करायचे असेल ते तुमचे फोटो तुम्ही ॲड करून घेऊ शकता। बघू शकता अशा प्रकारे लास्टपर्यंत। ठीक आहे, एवढं झाल्याच्यानंतर इथं बघू शकता 2 बीट इथं थोड्याशा वेगळ्या चेंज होत्या, इथं बघू शकता इथनं बीट आहे। ठीक आहे, तर इथं आपण एकदा ऐकून घेऊया थोडंसं। तर इथं बघू शकता इथनं एक बीट आहे, थोडंसं एकदा परफेक्टपणे ऐकून घेऊया। इथं बीट आहे बघू शकता, आणि इथं याचा असं तुम्हाला समोर पार्ट कट करायचा आणि ही जी पुढली पेंज आहे
ही PNG तुम्हाला इथपर्यंत घ्यायची. बघू शकता इथं बीट आहे 19 सेकंदापर्यंत आल्याच्या नंतर. ठीक आहे, तुम्हाला इथं बीट आहे इथं बीट वेगळी येते बरं का 18 सेकंदापासून. त्यानंतर इथनं पुढं तुम्हाला परत इथपर्यंत याला घेऊन टाकायचं आहे. ठीक आहे, इथे या 2 बीट. ठीक आहे, ह्या 2 बीट घेतल्याच्या नंतर आता तुम्हाला पुढं काय करायचं नाही. इथं 2 फोटो जास्त एक्स्ट्रा ॲड झालेले ते आपल्याला कट करून टाकायचे 3 फोटो. ठीक आहे, लास्ट फोटो थोडासा पुढं घेऊ शकतो. अशा प्रकारे एवढं केल्याच्या नंतर करायचं काय, इथे बघू शकता आपल्याला पहिल्या फोटोपाशी यायचं आहे आणि तुम्हाला या फोटोवरती क्लिक करायचं आहे. क्लिक ग्राफिक्समध्ये जायचं आहे आणि इथे बघू शकता तुम्हाला कॉल मी DJ हा इफेक्ट तुम्हाला काइनमास्टरमध्ये बीट स्कॅन ॲप्लिकेशनमधनं ॲड करायचं आहे. इथं बघू शकता तुम्हाला ॲपचं पण नाव दिलेलं आहे पुढं. हे तुम्ही प्ले स्टोरवरती सर्च करून ही ॲप डाउनलोड करून घेऊ शकता जर तुमच्याकडे कॉल मी DJ हा इफेक्ट ॲड नसेल तर. आणि कॉल मी DJ हा इफेक्ट तुम्हाला बीट स्कॅनमध्ये काइनमास्टरमध्ये मिळणार नाही. तर हा तुम्हाला काइनमास्टरमध्ये कसा ॲड करायचा त्यासाठी मी एक डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे की कॉल मी DJ हा इफेक्ट काइनमास्टरमध्ये कसा ॲड करायचा. तर तो व्हिडिओ तुम्ही बघून ॲड करून घेऊ शकता. ठीक आहे, तर बघू शकता यामधला तुम्हाला 2 नंबरची क्लिक ग्राफिक्स कॉल मी DJ मधली ॲड करायची जिथपर्यंत मी सांगेल तिथपर्यंत. ठीक आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि अजून पण व्हिडिओला तुम्ही लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा भावांना, कारण की व्हिडिओ बनायला खूप मेहनत आणि खूप टाईम लागतो. तर एवढं तुम्ही करू शकता. तुम्हाला काय नाही करायचं, फक्त एक लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं एवढंच करायचं आहे फक्त. ठीक आहे, तर बघू शकता अशा प्रकारे जिथपर्यंत हे फोटो फास्ट आहे तिथपर्यंत आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, बघू शकता जसं की मी ॲड करतो आहे फक्त आणि फक्त कॉल मी DJ मधली 2 नंबरची ग्राफिक्स आपल्याला ॲड करायची. ठीक आहे, तर इथे बघू शकता तुम्ही परफेक्टपणे दाखवतो. त्यानंतर इथं बघू शकता आता इथनं बीट जे आहे वेगळ्या चेंज होत आहे. ठीक आहे, तर इथे हे 2 आहे जे मोठे फोटो आहे ते बघू शकता तुम्हाला 18 सेकंदापाशी आल्याच्या नंतर त्यावरती पण आपण कॉल मी DJ मधले 2 नंबरचे इफेक्ट ॲड करायचे ह्या दोन्ही फोटोवरती. ठीक आहे, एवढं तर समजलंच असेल तुम्हाला. आणि एक छोटंसं काम करा भावांनो, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्याच्या नंतर तुमच्याकडे जेवढे पण व्हॉट्सअप ग्रुप असेल त्यावरती आपला हा व्हिडिओ शेअर करत चला. ठीक आहे, जेणेकरून आपला व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत जाईल. त्यानंतर इथं तुम्हाला बघू शकता हे कॉल मी DJ इफेक्टच्या पुढे बीट्स चेंज झाल्याच्या नंतर इथं तुम्हाला करायचं काय बघू शकता हा इफेक्ट तुम्हाला परत बीट स्कॅन ॲप्लिकेशनमधूनच ॲड करायचा आहे. जसं तुम्ही कॉल मी DJ हा इफेक्ट ॲड करशाल तसंच तुम्हाला तिथं बीट स्कॅन ॲप्लिकेशनमध्ये शोधायचं आहे आणि यामध्ये 3 नंबरचा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे. ठीक आहे, एकदम सोपं आहे. जसं कॉल मी DJ तुम्ही इफेक्ट ॲड करशाल तसंच हा इफेक्ट तुम्हाला शोधून ॲड करायचा आहे. ठीक आहे, काही वेगळं नाही. तर त्यानंतर बघू शकता हा यामधला आपल्याला फक्त आणि फक्त 3 नंबरची क्लिक ग्राफिक्स ॲड करायची सगळ्या पण फोटोंवरती. ठीक आहे, तर मी सिम्पली सगळ्या फोटोवरती ॲड करून घेतो. आणि तुम्हाला कोणती स्टेप कळली नाही, काही प्रॉब्लेम आला तर कमेंट करून नक्की कळवा भावांनो, तुम्हाला मी रिप्लाय देईल. ठीक आहे, आणि तुमचं प्रॉब्लेमचं सोल्युशन देईल. आणि तुम्हाला माझ्याशी पण काही पर्सनली बोलायचे असेल, काही विचारायचे असेल तर इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये. आणि अजून पण तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा भावांनो, कारण की आपल्या इंस्टाग्रामवरती 850 झालेले तर आपल्याला 1K कंप्लीट करायचे. तर नक्की प्लीज तुम्ही आपले 1K कंप्लीट करा भावांनो. तर तुम्हाला तेवढी रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपल्या व्हिडिओला इंस्टाग्रामला फॉलो करा, नक्की फॉलो करा. ठीक आहे, तर बघू शकता अशा प्रकारे या दोन्ही फोटोवरती आपण कॉल मी DJचा इफेक्ट ॲड केलेला आहे. त्यानंतर लास्टमध्ये जे आहे त्यावरती आपल्याला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, यामधले ते 2 फोटो सोडून बाकीच्या फोटोवरती आपल्याला परत तेच ॲड करायचे. तर मी ॲड करून घेतो आता. तर मी सगळ्या फोटोवरती इफेक्ट ॲड केलेला आहे. त्यानंतर करायचं काय आपल्याला 1 नंबरला यायचं आहे, लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर मी तुम्हाला सगळ्यात पहिले एक व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला इथनं ॲड करून घ्यायचा. बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे आणि याला असं झूम करायचं आहे. ठीक आहे, बघू शकता जसं मी झूम करतो आहे अशा प्रकारे. आणि तुम्हाला याला थोडंसं खाली स्क्रॉल करायचं आहे आणि यावरती जो ऑडिओ येतो ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करून ऑडिओ ऑफ करायचा आहे. बॅक यायचं आहे, खाली ब्लेंडिंग दिसत असेल बघू शकता, ब्लेंडिंगमध्ये यायचं आहे आणि तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. ठीक आहे, स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर ओके करायचं आहे. परत लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला आणखीन एक मी व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला इथनं ॲड करायचा आहे. हा व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर काहीची साईडच्या ऑप्शन याला फुल स्क्रीन करायचं आहे. बॅक यायचं आहे, खाली ब्लेंडिंग दिसत असेल बघू शकता, ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर आता करायचं काय इथे बघू शकता, तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि एक तुम्हाला मी बॉर्डर PNG दिलेली, ती बॉर्डर PNG तुम्हाला ॲड करायची. ॲड केल्याच्यानंतर याला कैची साईडच्या ऑप्शन फुल स्क्रीन करायचं आहे. फुल स्क्रीन केल्याच्या नंतर परत तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो असेल तो लोगो ॲड करायचा. आणि तुम्हाला लोगो बनवता येत नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे की लोगो कसा बनायचा. आणि लोगो व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट असतं भावांनो, कारण की तेव्हा समोरच्याला समजते की व्हिडिओ तुम्ही बनवलेला आहे, कारण की त्यावरती तुमचा व्हिडिओ लोगो असतो. तर तुम्हाला लोगो बनवता येत नसेल तर तो व्हिडिओ बघू शकता, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे की लोगो कसा बनायचा. ठीक आहे,
तर एवढं केल्याच्या नंतर यांची जी लेंथ शेवटपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत. ठीक आहे, बघू शकता या दोन्ही PNGची. आणि एवढं केल्याच्या नंतर आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. आणि हे जे काही क्वालिटीचे इफेक्ट जे आहे व्हिडिओ एक्सपोर्ट केल्याच्या नंतरच चांगले परफेक्टपणे व्हिडिओमध्ये दिसता. तर तुम्ही व्हिडिओ आता एक्सपोर्ट करून घेऊ शकता. इथं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, नाही तर तुम्हाला याला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी अशी नवीन एडिटिंगचे ट्युटोरियल मी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.